मित्रांनो, ही कथा मी तुमच्या फक्त मनोरंजनासाठी लिहत आहे. कोणाचे मन दुखेल असे काहीही नाही. तर चला कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, मी 16 वर्षाची असतानाच माझ्या आई बाबांसोबत शहरातल्या एका मोठ्या घरात नुकतीच राहायला आले होते. माझी आई आणि बाबा दोघेसुद्धा मोठ्या ऑफिसमध्ये कामाला होते. आमचं ते घर खूपच मोठं होतं. त्यामुळे मग त्या घरातली कामं आणि घराची साफसफाई करणं त्या दोघांना फारच अवघड जात होतं. त्यामुळे मग आम्हाला घरात एक नोकर ठेवणं भाग होतं. एक दिवस माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मुलाला आमच्या घरी काम करायला पाठवून दिलं. मित्रांनो, त्याचं वय 24 ते 25 वर्ष असेल. म्हणजेच तो तरुण मुलगा होता. मी पहिल्यांदा त्याला बघितलं तेव्हाच तो ज्या नजरेने माझ्याकडे बघायचा ते मला अजिबात आवडायचं नाही. पण तो घरातली सगळी कामं अगदी व्यवस्थित करायचा. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी त्याला आमच्या घरकामासाठी ठेवून घेतलं होतं. मी सुद्धा त्या नवीन शहरात एका नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. एके दिवशी मी शाळेतून घरी आले तेव्हा मला खूप थकल्यासारखं वाटत होतं बाई. मी माझ्या खोलीत गेले आणि कपडे बदलू लागले. मी जेव्हा कपडे काढून उभे होते तेव्हा मला असं जाणवलं की मला त्या अवस्थेत कोणीतरी आमच्या खिडकीतून बघत आहे. मी तशीच खिडकीजवळ गेली तर मला तेथून कोणीतरी पळून जाण्याचे तेथून पळून गेल्याचे जाणवले. मग मी कपडे बदलून बाहेर जाऊन बघितले तर बाहेर आमचा नोकर आमची गाडी पुसत होता. मित्रांनो, तो माझ्याकडेच बघत होता. तो मला वरून खालपर्यंत वेगळ्याच नजरेने बघत होता. त्याचं ते अशा पद्धतीने माझ्याकडे बघण्याची मला फार भीती वाटू लागली होती. एक दोनदा मी माझ्या आईला याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला की मला या नोकराची वागणूक अजिबात आवडत नाही. याला तुम्ही कामावरून काढून टाका. पण माझ्या आईने माझ्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले नाही. कारण तो मुलगा घरातली सगळीच कामं अगदी चांगल्या पद्धतीने करत होता. मग एके दिवशी सकाळी थोडी उशिरा मी उठले. कारण त्या दिवशी मला थोडासा ताप आला होता. शाळेत जायची माझी इच्छा नव्हती. माझे आई बाबा दोघे पण कामावर निघून गेले होते आणि मी उठून फ्रेश झाले होते आणि नाश्ता करून औषधं घेऊन माझ्या कॉलेजची कामं करून झोपून मी टी व्ही बघत पडले होते. तेवढ्यात आमचा नोकर माझ्या खोलीत आला आणि मला विचारू लागला की तू मला दुपारी जेवणात काय बनवू. मी त्याला सांगितलं की काहीही बनव, दुपारी जेवण बनवून. त्याने माझ्या खोलीतच आणले. मी सुद्धा काही न विचारता ते जेवण केलं. जेवण झाल्यावर मला काहीतरी वेगळं जाणवू लागलं आणि अचानक चक्कर येऊ लागली. म्हणून मी तिथेच बेडवर झोपले. तेवढ्यात काही वेळाने नोकर माझ्या खोलीत आला. मला फार जोरात झोप येत होती आणि मी बेडवरून हलूसुद्धा शकत नव्हती. माझे डोळे आपोआप बंद होऊ लागले आणि मला थोडं थोडं अंधुक दिसत होतं. तेव्हा आमचा नोकर माझ्याजवळ आला आणि विचारू लागला की तुमची तब्येत ठीक आहे का. मी त्याला अडखळत त्याला सांगितलं की माझी तब्येत ठीक आहे, माझी तब्येत ठीक आहे, प्लीज डॉक्टरांना फोन करून बोलाव. तो एकटा असतो माझ्याजवळ बेडवर येऊन बसला आणि म्हणाला, डॉक्टरांची काय गरज आहे मॅडम, मी स्वतः तुम्हाला ठीक करतो. तो काय बोलत होता मला अजिबात कळत नव्हतं आणि त्यानंतर तो माझ्या अजून जवळ आला. पहिलेच मी फार विचित्र अवस्थेत होते आणि त्यात नोकराच्या त्या बोलण्याने मला अजून भीती वाटू लागली. मग त्याने मला सांगितलं की मी तुमच्या जेवणात नशेची गोळी मिसळली आहे, म्हणजेच मला तुमच्यासोबत पाहिजे ते करता येईल. त्यामुळेच आता मी जरासुद्धा हलू शकत नव्हते आणि कसेही करून मी स्वतःला जागी ठेवण्याची प्रयत्न करत होते. त्याच्या या कृत्याने माझ्या छातीची धडधड खूप जोरात होऊ लागली होती. मग तो म्हणाला की मॅडम, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, तुम्ही खूप सुंदर आहेत. मी जेव्हापासून तुम्हाला बघितलं आहे तेव्हापासून मला तुम्ही फार आवडायला लागला आहात. ज्या दिवशी मी तुम्हाला कपडे बदलताना बघितलं त्या रात्री तर मी रात्रभर नीट झोपलोच नाही. त्याचं हे बोलणं ऐकून मला खात्री झाली की त्या दिवशी आमचा नोकरच होता जो मला कपडे बदलताना बघत होता.
मित्रांनो, आता मला काहीच समजत नव्हतं आणि मी पूर्ण नशेमध्ये होते. आमच्या घरातील नोकरनी मला पूर्णपणे नशेची गोळी खाऊन मित्रांनो त्या दिवशी त्याने माझ्यासोबत असे काही केले की मी तुम्हाला सांगू शकत नाही. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी लिहिली आहे बरं का मित्रांनो. तुम्हीही वाईट वाटून घेऊ नये.